हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मुलांनो तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे. आज आपण बघतो आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन सायन्स पार्ट 2चा असलेला पहिला चॅप्टर. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि यामध्ये काही मस्त कन्सेप्ट, छान कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. या कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत आज आपण बघूया. ठीक आहे, चॅप्टरमध्ये कोणकोणते कंटेंट आहे रे बेटा, तर बघा हेरिडिटीचं आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सोबत DNA काय आहे, RNA काय असतात, हेरिडिटी काय आहे आणि इव्हॉल्युशन्स काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की व्हॉट इज हेरिडिटी. ठीक आहे, हेरिडिटी म्हणजे काय. ठीक आहे, तर हेरिडिटी मीन्स आपल्याला पायासाठी मिळणार अ ट्रान्सफर ऑफ अ स्पेशल टाइप ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. चला बघूया इथे डेफिनेशन. बघा, व्हॉट इज हेरिडिटी, द ट्रान्सफर ऑफ अ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट वन. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ जीन. ठीक आहे, आता बघा अशा प्रकारचे काही स्पेशल टाइप ऑफ कॅरेक्टर जेव्हा माहिती आहे दोन्ही पॅरेंट्स मधून बघा जेव्हा ऑफस्प्रिंग पर्यंत ट्रान्सफर होणार तर ते कोणते तरी कॅरेक्टर राहू शकतात. ठीक आहे, काही इंपॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला पायासाठी मिळणार जे बघा फादरचे कॅरेक्टर राहू शकणार. ठीक आहे, होऊ शकते ते मदरचे कॅरेक्टर राहू शकणार. ठीक आहे, पण बघा असे कॉन्ट्रास्टिंग, ठीक आहे, जे दिसून येणारे जे कॅरेक्टर्स आहे या कॅरेक्टर्सला आपण म्हणतो आहे हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ठीक आहे, मग बघा हेरिडिटी म्हणजे काय, अ ट्रान्सफर ऑफ, काय म्हटलं आहे, अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, बघा एका जनरेशन पासनं त्याच्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत जे पण कॅरेक्टरला ट्रान्सफर केलं जाते या प्रोसेसला म्हणतात हेरिडिटी. काय म्हणायचं बेटा, प्रोसेस ऑफ हेरिडिटी. ठीक आहे, आणि मग हे कशाने शक्य आहे, तर हे शक्य आहे जीनने. ठीक आहे, आज आपण जीन पण शिकणार आहोत की जीन काय असते. ठीक आहे, नंतर आपण बघू काही एक्झाम्पल. चला बघूया, इथे मी तुमच्यासाठी अशा प्रकारचे एक फनी पिक्चर घेऊन आलो आहे. ठीक आहे, बघा निग्रोइन फॅमिली आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे, बघा सगळे सेम दिसतात आपल्याला. ठीक आहे, मग आता इथे आपण बघतो आता आपल्याला पायासाठी मिळणार की हे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर कोणते असतात. ठीक आहे, जनरली बघा काही मुलं आपण बघतो आहे की टॉल पायासाठी मिळतात. का बरं, कारण त्यांचे जे असलेले पॅरेंट्स आहे ते टॉल आहे. ठीक आहे, म्हणजे टॉलनेस जे आहे हे हेरिडिटरी कॅरेक्टर आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे, नंतर आपण बघतोय काही शॉर्टनेस आहे हे पण आपल्याला हेरिडिटरी कॅरेक्टर पायासाठी मिळणार. स्किनचा असलेला कलर, ठीक आहे, हे जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होत आला. ठीक आहे, हा पण एक आपल्याला हेरिडिटरी कॅरेक्टर पायासाठी मिळतो. कर्ली हेअर जो आहे हा पण एक हेरिडिटरी कॅरेक्टर आहे. चला बघूया, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, बघा या ज्या ग्रँड मदर आपल्याला पायासाठी मिळतात, एक डॉटर. ठीक आहे, तर बघा या दोघांमध्ये बघा काही थोडी सिमिलॅरिटी वाटते. ठीक आहे, आणि ही सिमिलॅरिटीज म्हणजे कोण आहे, हेरिडिटी. ठीक आहे, नंतर बघा यांच्या या एक डॉटर आहेत. ठीक आहे, तर बघा या दोघांमध्ये काहीतरी आपल्याला सिमिलॅरिटी वाटते आणि या सिमिलॅरिटीला आपल्याला म्हणायचं आहे हेरिडिटरी कॅरेक्टर. जमेल इथपर्यंत मुलांना. ठीक आहे, मग हे कोण आहे अशा प्रकारे जो हेरिडिटरी कॅरेक्टरला बनवतो. ठीक आहे, कोण आहे असा की जो हेरिडिटरी कॅरेक्टरला क्रिएट करतो, तर तो आहे जीन. ठीक आहे, मग आपल्याला अशा प्रकारे एक वाटू शकते की सर जीन काय असते. ठीक आहे, काय असतो DNA, कुठे असते जीन. ठीक आहे, DNA आणि जीन सेम आहे का, नाही आहे. ठीक आहे, नंतर बघा मग इथे आपण बघतोय की क्रोमोझोम सेम आहेत का, नाही आहे. ठीक आहे, मग या सगळ्यांची कन्सेप्ट मला कोण सांगणार, अरे मी सांगणार, काही टेन्शन नाही. ठीक आहे, चला बघूया इथे आपल्याला नेक्स्ट इथे बघायचं आहे काय आहे तर DNA. ओके, चला बघूया DNA. बघूया मुलांनो DNA काय असतो. चला बघूया DNA काय असतो. DNAचा लॉंग फॉर्म आपल्याला पाहायसाठी मिळतो काय, ठीक आहे, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड बनला आहे 3 कंपोनेंटने. नंबर फर्स्ट आहे शुगर, फॉस्फेट, नायट्रोजिनियस बेस. ठीक आहे, नंबर फर्स्ट कोण असणार, शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजिनियस बेस. ठीक आहे, नायट्रोजिनियस बेस हे पुन्हा 2 पार्टमध्ये डिवाइड होतात आणि ज्याला आपण म्हणतो आहे प्युरिन अँड सेकंड आहे पिरिमिडिन. ठीक आहे, पण जर मी कॉमनली बघतो आहे की पुन्हा त्यांचे 2 पार्ट इथे क्रिएट होतात आणि ते आहे बेटा ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे, हे याचे कंपोनेंट आपल्याला पाहायसाठी मिळतात. याला छान लर्न करायचं आहे. ठीक आहे, हे छान कंपोनेंट आपल्याला पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, मग आता इथे आपण बघूया DNA कसा असतो. तर बघा अशा प्रकारचे 2 स्टँडने DNA बनला आहे. नंबर फर्स्ट बघा 3' आणि इकडे असतो बेटा त्याचं नाव आहे 5'. ठीक आहे, इकडे आहे 5' आणि इकडे आपल्याला पाहायसाठी मिळतो 3'. ठीक आहे, जो स्टँड इथे दिला आहे याचा उलटा स्टँड इथे बनला म्हणून इकडे 3' आणि इकडे मिळाला आपल्याला 5.
5' ठीक आहे. यामध्ये अरेंज होतात ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. मग आपण बघतो आहे की ॲडेनाइन जो आहे हा ऑलवेज पेअर असतो. बघा इकडे आपल्याला पाहायसाठी मिळतो ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. तर बघा ॲडेनाइन हा फ्रेंड आहे थायमिनचा. ठीक आहे. आणि म्हणून जेव्हा पण ते असणार ते आपल्याला कसे पाहायसाठी मिळणार, ॲडेनाइन हा ऑलवेज पेअर विथ द असणार थायमिन. ठीक आहे. आणि बघा थायमिन ऑलवेज पेअर विथ द ॲडेनाइन. जमेल इथपर्यंत. नंतर बघा गॉनाइन आणि सायटोसिन हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहे आणि म्हणून जेव्हा पण ते आपल्याला मिळणार ते बघा सोबतच मिळणार. ठीक आहे. गॉनाइन आहे हा ऑलवेज पेअर असणार कुणासोबत, सायटोसिन सोबत. ठीक आहे. आणि मग आपण बघतो आहे बघा हा सायटोसिन सोबत आपल्याला पेअर झालेला दिसणार. ठीक आहे. आणि बघा सायटोसिन आहे हा नेहमी गॉनाइन सोबत इथे पेअर झालेला दिसणार. ठीक आहे. यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग इथे पाहायसाठी मिळते. ठीक आहे. मग आपण बघतो आहे की सर मग हा अशा प्रकारचा तर कधी डीएनए बघितला नाही. ठीक आहे. हा तो तर बघा एकदम स्पिरल साईजचा आपल्याला पाहायसाठी मिळतो. आणि हा बेटा ठीक आहे इथेच आपण बघतोय की अशाच प्रकारे इथे हा डीएनए जो आहे अशा प्रकारे काय होतो, वाइंडिंग त्याची होते आणि बघा डीएनए आपल्याला इथे पाहायसाठी मिळतो. ठीक आहे. जमेल इथपर्यंत. बघा तरी पण तुमचं एक आन्सर मिळालं नाहीये की जीन कोणाला म्हणतात. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगतो आहे जीन कुठे असते. ठीक आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय की बघा अशा प्रकारचा एक सेल आहे. सेलच्या आतमध्ये आपल्याला पाहायसाठी मिळणार न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात बेटा इथे क्रोमोझोम. कोण पाहायसाठी मिळणार, क्रोमोझोम. ठीक आहे. बघ याच क्रोमोझोमला जर मी असं बाजूला इकडे घेऊन आलो ठीक आहे तर बघा प्रत्येक क्रोमोझोम बनलाय कशाने, क्रोमॅटिन फायबरने. कशाने बनलाय बेटा, क्रोमॅटिन फायबर. ठीक आहे. आणि हा क्रोमॅटिन फायबर जो आहे हा बनलाय कशाने, तर तो बनला आहे डीएनए ने. कशाने बनला आहे, डीएनए. ठीक आहे. मग आता आपण बघतो की डीएनएचा एकदम छोटासा तुकडा. ठीक आहे. बघा डीएनए हा आहे आणि डीएनएचा एकदम छोटासा असलेला तुकडा. ठीक आहे. आणि ज्याला म्हणतात काय, जीन. काय म्हणायचं आपल्याला याला, जीन. ठीक आहे. मग जीन कोणाला म्हणायचं, किती छोटा तुकडा, तर बघा अशा प्रकारचा एक छोटासा तुकडा की ज्यामध्ये हे 4 लोक यायला पाहिजे. ठीक आहे. बघा ज्यामध्ये ॲडेनाइन, गॉनाइन, सायटोसिन, थायमिन या 4 लोकांचं जेव्हा एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायसाठी मिळते या कॉम्बिनेशनला मला म्हणायचं आहे जीन. आणि हाच जीन जेव्हा इथे कंटिन्यू होतो, खूप लांब लांब होतो, त्याला म्हणायचं आहे मला कंटिन्यू डीएनए. जमेल इथपर्यंत. ठीक आहे. ओके.